विद्यमान खासदारांची संपत्ती 10 वर्षात 64 कोटीवरून 260 कोटीवर पोहोचली. यातच नागरिकांनी काय ते ओळखावे. संजोग वाघेरे पाटील यांनी केली विद्यमान खासदारांची पोलखोल. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस बूथ कार्यकर्ता मेळाव्यात महाविकास आघाडी नेत्यांच्या तोफा धडाडल्या. संजोग वाघेरे पाटील यांना खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही. काँग्रेस रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांचा खणखणीत आवाज. 18व्या लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल येथे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बूथ कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. स्वतः संजोग वाघेरे पाटील समजून प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला लागण्याची शपथ या मेळाव्यामध्ये घेतली. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांची यावेळी मंचावरती उपस्थिती होती. विद्यमान खासदारांच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर यावेळी सर्वच वक्त्यांनी शब्दांचे कडक चाबूक ओढले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या पुढाकाराने कार्यकर्ता बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमधील काँग्रेस भवन येथील सभागृहात हा बूथ कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. शेकडोच्या संख्येने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या मेळाव्याला अप्रतिम प्रतिसाद लाभला. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये संजोग वाघेरे पाटील यांचे मेळाव्यामध्ये स्वागत करण्यात आले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. या खेपेला अंगावर गुलाल पडलाच पाहिजे, या विजिगीषू वृत्तीने कामाला लागा, असे त्यांनी तमाम कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष कमांडर कलावत यांनी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील न्याय योजना घरी पोहोचविण्याचे तमाम बूथ कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर रायगडची मुलूक मैदानी तोप समजले जाणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते JR पाटील यांनी ओघवत्या शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुदाम पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, स्वतःला उमेदवार समजून घरोघरी प्रचार करा. आपण सगळ्यांनी मनामध्ये मशाल एके मशाल ही एकमेव निशाणीच पक्की केली पाहिजे. पंतप्रधान राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी संजोग वाघेरे पाटील यांना विजयी करायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने रात्रंदिवस एक केला पाहिजे, अशी भूमिका सुदाम पाटील यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी तथा माजी जिल्हाध्यक्ष RC घरत यांचे भाषण विशेष लक्षवेधी ठरले. ते म्हणाले की प्रत्येकाने मान अपमान दूर ठेवून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या निवडणुकीत उतरले पाहिजे. उन्हाचा कितीही तडाखा असला, लग्नसराईची कितीही धावपळ असली तरीही देखील निवडणुकीचे काम महत्त्वाचे आहे. आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आपल्या भाषणात त्यांनी महानगरपालिकेच्या निर्मितीवर कडक ताशेरे ओढले. पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालय शेजारील इमारतीला जर पाणी देता येत नसेल तर असल्या भाजपवाल्यांना मते मागायचा अधिकार नाही, असे देखील ते म्हणाले. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी आक्रमक शैलीत भाषण करताना संजोग वाघेरे पाटील यांना खासदार केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा खणखणीत आवाज दिला. ते पुढे म्हणाले की जर मोदी तिसरून सत्तेत आले तर यापुढे देशात निवडणुका होणार नाहीत. अत्यंत हुकुमशाही पद्धतीने चालवलेल्या भाजपवाल्यांच्या कारभाराविरोधात जनता रस्त्यावरती उतरलेली आहे. भारत देश विरुद्ध मोदी असे या निवडणुकीचे स्वरूप झाले आहे. उरण विधानसभा मतदारसंघामधून संजोग वाघेरे पाटील यांना आम्ही कमीत कमी 25,000 ते 50,000ची आघाडी मिळवून देऊ. उपस्थित काँग्रेस बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, अत्यंत दणदणीत मेळावा आयोजित केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार आणि तुम्ही जी वातावरण निर्मिती केली आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. हीच ऊर्जा आणि असाच उत्साह शेवटपर्यंत टिकून ठेवा. अत्यंत उत्साहात संजोग वाघेरे पाटील, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांच्या दणकेबाज आवाजात सभागृह दणाणून गेले होते. या मेळाव्याला महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत, मेळाव्याचे मुख्य आयोजक पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष प्रतिनिधी RC घरत यांचे समवेत माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रवक्ते बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या भावनाताई घाणेकर, शिवसेना जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रवक्ते डॉक्टर भक्तिकुमार दवे, ज्येष्ठ काँग्रेस नेते JR पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कमांडर कलावत, OBC सेल जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड, महिला आघाडी अध्यक्ष निर्मलाताई म्हात्रे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, तालुका अध्यक्ष नंदुराज मुंगाजी, शिवसेना पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, पनवेल शहर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती जमाती महिला आघाडी अध्यक्ष माया अहिरे, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा शशिकला सिंग, डॉक्टर अमित दवे, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल, ज्येष्ठ काँग्रेस नेते अरविंद सावळेकर, निधी
विधी व न्याय सेल जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट के.एस. पाटील, माजी नगरसेवक लतीफ शेख, शिवसेना शहर प्रमुख प्रवीण जाधव, पनवेल शिवसेना शहर महिला आघाडी प्रमुख अर्चना कुलकर्णी, शिवसेना महानगर समन्वयक दीपक घरत, सहकार सेल पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट अरुण कुंभार, ज्येष्ठ नेते अशोक उर्फ आबा खेर, महादेव कटेकर, वसंत कोठावळे, आदम दलवाई, समाजवादी पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनिल चौधरी, स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके आदी मान्यवरांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. महामुंबईसह संजय कदम, पनवेल.